नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉग मध्ये. तर आज काय लेट जरा स्टार्टिंग केली. आता काय विषय झाला, मी काल सकाळी नाश्ता केला आणि दुपारी सकाळी नाश्ता केला आणि डायरेक्ट पडी घेतली. असंच अर्धवट झोप घेतली, उठ झोप असा विषय झाला. त्याच्यानंतर डायरेक्ट म्हटलं आता भूक लागली होती, जेवण करूयात म्हटलं. जेवायला आज आमचा कुक कोण आहे असं मला दाखवतो. आणि आज बनवले तुरीचे घुगरे आणि त्या बी शेतातल्या तू एकदम क्वालिटीमध्ये बनवलं नाही. आमची दिदी हे थापूर आहे, ज्वारीची भाकरी दाखवतो तुम्हाला. ही ज्वारीची भाकरी थापूर राहिली, बाजरीची. सॉरी भाऊ. जेवतो आता, भूक लागली, जेवण वगैरे करूयात आपण टॉप टू बॉटम आणि परत भेटू. जे काय म्हणतात गावाकडलं जे खाणं आहे ना, म्हणजे आता ते बाजरी पण आपल्या गावाकडलीच आहे, तूप पण गावाकडलं आहे, गुळचं दुकानातलं आहे, पण घुगऱ्या पण गावाकडल्या तुरीची. तर गावाकडची जी चव आहे ना ती कशातच नाही, एक नंबर. इतका भारी लागतोय तो मला भाकरीचा. फर्स्ट टाइम खातो मी भाकरीचं म्हटलं त्यात गावरून तू. आणि भाकरी पण तिची ज्वारी का बाजरी बाजरी आहे ना, बाजरी गावकडलीची आपल्या तुम्हाला. जेवणाच्या आधीच मस्क मेलन आणून दिले, मस्क मेलन खाऊ. आणि दुसरी गोष्ट अशी, मस्क मेलनच्या सीड्स असतात ना ते उन्हात टाकायचे पहिले, नाही का? मस्क मेलन हा खरबुजाची वाळून खायची. इतक्या क्वालिटी लागतात ना. प्रखर उन्हात ठेवायच्या, प्रखर उन्हात. अरे प्रखर उन्हात म्हणतात ना, अरे कडक उन्हात. प्रखर म्हणजेच कडक. काय आमचे पप्पा इलेक्ट्रिशियन पण आहे का पप्पा. हे काय घेतलं होतं का प्लॅस्टिक? त्यातून पाणी सोड. प्लॅस्टिक कसं काय गेलं ते? अयो केवढं प्लॅस्टिक गेलंय बघा हे. ते पाणी मग लिकेज होतं, त्याच्यामुळे ते पाणी ओढीत नाही. बरोबर आहे, बरोबर. घेतच नाही पाणी. ते प्लास्टिक कुठून हौदातून आणि कुठून जायचं? नाही बघा याच्या आतमध्ये कसं आहे, चांगलं आहे का? ह्याच्या आतमध्ये अटकलेलं काही कळलं का? नाही ते नाही काही. बघा ही गाम आणलंय जबरदस्त. ठीक आहे, काय विषय. ऑइलिंग ग्रीसिंग करायची का? ऑइलिंग आणि ग्रीसिंग मध्ये आवाज कमी. नाही थोडा आवाज येतोय, एवढा असतो का आवाज? ओके. सेल्फ प्रायमिंग. सेल्फ प्रायमिंग म्हणजे बिगर पाणी, याच्यात फक्त पंपात पाणी असलं का लगेच मोटर पाणी ओढते. आणि आता याच्यामुळं काय होत होतं, गुतल्यामुळं यातलं पाणी निघून जात होतं, त्याच्यामुळं पाणी उडीत नव्हतं. हा, जसं की तुम्हाला दाखवलं ते प्लॅस्टिक गुतलं होतं. बरं काय शांतता बघितलं किती. आजूबाजूचा जो आवाज आहे का पूर्ण मायनस आहे. चिचुंद्री माहिती का? चिचुंद्रीचा पण आवाज येतोय. तर मग तुम्हाला येतो की नाही दाखवतो, म्हणजे येतोय की नाही बघा. तुम्ही जवळ न्यायचा प्रयत्न करतो मी. जस्ट फील द साऊंड. हा साऊंड तुम्हाला तिकडे बघायला भेटणार नाही शहरी भाग. किती काही जरी झालं, जसं की मी बोललो, शांतता ही फक्त गावाकडेच असते. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण सॅटरडे, जे IT कार्यकर्ते, IT वाले कार्यकर्ते, त्यांना माहिती मंगळवार सोमवार ते शुक्रवार आपण घरस्तवर काम करू. त्याच्यानंतर सॅटर्डे संडे कुठेतरी जायची इच्छा होती, बरोबर. ती इच्छा जी होती ती कुठं, एक शांत ठिकाणी किंवा मंदिरात जायची इच्छा होती, किंवा म्हणजे एक बरोबर आहे. शेवटी किती काय आलं तरी गड किल्ल्याचं जे पावित्र्य आहे, शांतता, सकून वातावरण, एकदम क्वालिटी विषय तिथला, ते सांगायचा प्रयत्न करतो. की जो हे बघा ना यार, किती भारी वाटतं. एकदम शांत एकदम क्वालिटी भारी वाटतं. एकदम छोटा आवाज येतोय, पूर्ण चिचुंद्रीचा आवाज येतोय छापकेसोबत. विषय चलता बघितलं की चेक ॲड यायची लहानपणी. तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही. टाटा स्कायला गाडा आला तो लाईफ झिंगाला आला, पण हे टाटा प्ले करून टाकले यांनी. काय माहिती काय केले. पहिले टाटा स्काय होतं, टाटा प्ले करून टाकले. काही विषय नाही. आता काही 28 मार्चला हे चालू होणार ना IPL ला पण लय माझी येईन बाबा. जेवण केलं होतं जसं नेहमीप्रमाणे, म्हटलं 2-3 चक्रा मारावरती जरा प्रॉपरमध्ये. तब्येत जरा बरी नाही माझी, काही समजत नाही. थोडीशी फिवर आणि हडीताप आहे. तिकडे तरी कुठेतरी कुत्रे भुकू राहिले, त्याचा पण आवाज येतात तुम्हाला. किती लांब कुत्रे भुकत असतील ते, तरी इतक्या लांब आवाज येतो त्याचा, जबरदस्त. इथून पहिले हे दिसायचं, आपले रेल्वे पण दिसायची इकडं मागं. निंबळची रेल्वे पण दिसते इकडून मागून, आणि बायपास पण दिसायचं. पण आता हे घर झाल्यामुळे काही दिसत नाही. नाही तर पहिले रेल्वेचा हॉर्नचा आवाज येतो बरं का. पण पहिले ट्रेन पण व्हिजिबल होते तेव्हा. तर मग विचार करा तुम्ही, या एरियामध्ये काहीच नसेल तेव्हा, काहीच म्हणजे गरज नसेल तेव्हा ते
आवाज म्हणजे दिसायची नाही का ट्रेन. आणि बायपास दिसतो का नाही काय माहिती यार. बायपास पण नाही दिसत यार, पण ट्रेन दिसायची बाबा. ट्रेनचा हॉर्नचा आवाज पण येऊ शकतो जर समजा. आता तर येणं 100%, कारण ते फुल शांतता आहे ना. पण आता ट्रेन नाही चालू त्यात, म्हणजे ट्रेन नसेल तिथं, म्हणजे चालू होणार किंवा जाणार नसेल, त्याच्यामुळे नसेल. तर ठीक आहे, असू दे, काही विषय नाही. आजसाठी ठेवू आपण इथपर्यंतच आपलं व्लॉग, आणि भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, देवाचं नाव घेत राहा. बाय बाय.